भयानक वळाले. तुम्ही सांगा 4 महिने मला लागत नाही, हे तर उघड आहे. सगळ्यांच्या चटण्या कधी होणार? मे जूनला चटण्या, सगळ्यांच्या चटण्या होणार सरास. माल कधी येणार? सप्टेंबर ऑक्टोबर. सगळ्यांचाच येणार का मागे पुढे होणार? सगळ्यांचाच येणार. मग त्यावेळेस पुरुष येतोय रेड डायमंडला. काढाल ते हे खरं का ना? तैवान नाही ती काढत. तैवान सगळ्या रेड डायमंड, पुन्हा व्ही येणार, जार्वी रेड, ब्लॅक डायमंड, सगळ्या भराटा तैवान झोपवले. तैवानला आवरेज निघते हो, आवरेज निघते हो. आपण भाव त्याचा किती आहे राव? 132 रुपये किलो आहे. कशाचा? रेड डायमंडचा. मग लावा की, मग कळतंय. नाही आपण नाही लावणार. हा, आवरेज निघा पाहिजे. मार्केट का आहे तर माल नाही. रेड डायमंड नाही. आता तैवान पिंक पिरू तुम्ही कसं किती बाय कितीवर लावला सांग? 10-5 आहे. तिथेच चूक झाली हो. का 10-5 मधला पिरून 7-4 मधला पिरू. कुठल्याही व्यापाऱ्याला विचारा, शेतकऱ्याला विचारा कसा येतो. 7-4 लागवड कशाला करते ती? ऊन चटाच निघत नाही तुमचा, पिरूच रिटर्न निघत नाही. माल तुमचा 10-4 मधला 2 टन तोडा आणि 7-4 मधला 2 टन पिरू तोडा. 10-4 मधला 300 किलो बजून निघतोय, ह्यातला 1 कॅरेट बजून निघत नाही. मजुरा म्हणून आपण लावलाय. मजूर नाही. पूर्व पश्चिम, दक्षिण उत्तर नाही चालत. पूर्व पश्चिम लागण आणि 7-4 वर लागवड करा. 1500 रुपये बसते ती. फवारणी करताना ही अडचण. कुठं फवार आहे? अमुषा पौर्णिमेला फवार आहे. दक्षिण उत्तर होते आता. हा माहिती चालू आहे. कुठं फवार आहेत? अमुषाला पौर्णिमेला 1 स्प्रे मारला, कुठलं बी फेकून दिलेलं औषध मारलं, त्यावर मिलीबग शिवाय दुसरा हाय कोण रोग? काय दुसरं काय काय रोग सांगाय त्याला? रोग नाही. हा